नमस्कार, मी पूजा. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, नुकत्याच निवडणुका झाल्या. अनेक उमेदवारांनी ही निवडणूक लढवली. काहींना यश मिळालं तर काहींच्या पदरी अपयश आलं. परंतु ही निवडणूक लढवताना प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक वॉर रूम महत्वाची का असते, नक्की या वॉर रूम मध्ये कशा प्रकारे काम चालतं, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तुषार गवळी सर. सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. तुषार गवळी हे BTS ॲडव्हर्टायझर्सचे संचालक म्हणून कार्यरत आहे. सरांना युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथून महाराष्ट्रभर त्यांनी राजकीय क्षेत्रात नव्याने आलेल्या वॉर रूम या विषयावर अनेक राजकीय पक्षांना उपयोगी ठरणारा विषय निवडलाय. राजकारण, बदलती राजकीय परिस्थिती, राजकारणातील बदलते आराखडे, डेटाबेस अशा अनेक विषयांवर तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहे. तुषार गवळी यांच्या सेवेचा अनेक राजकीय पक्षांना आजवर उपयोग झालाय. समाज माध्यम ते माध्यम अशा राजकीय प्रवासात अनेक राजकीय पक्षांना विशेष उपयोग झालाय. चला तर मग लगेचच आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. नुकताच निवडणुका झालेल्या आहेत, त्याबद्दल तर आपण प्रेक्षकांना सांगितलं आणि वॉर रूम ही संकल्पना तुम्ही साकारलेली आहे. तर मला आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही BTS ॲडव्हर्टायझिंग हे नाव सुचवलंय तुमच्या व्यवसायाचं, तर हे नाव का सुचवलं हे बोलूया आणि मग वॉर रूम कडे आपण जाऊया. काय सांगू शकता? BTS या शब्दाचा जो अर्थ आहे तो बिहाइंड द सक्सेस. म्हणजे मी ज्या क्षेत्रातून येतो, कला क्षेत्रातून, BTS म्हणजे बिहाइंड द सीन, म्हणजे पडद्यामागे काय घडतंय हे महत्वाचं असतं. लोकांना पिक्चर दिसतो, मूवी दिसतो, पण त्याच्या मागे काय घडतंय हे दिसत नाही. तसं सेम हे राजकीयमध्ये असो किंवा ब्रँडिंग मध्ये असो, एखादा ब्रँड तयार होतोय तर त्या ब्रँड मागे ज्याची मेहनत आहे तो दिसत नाहीये. म्हणजे एक ऍडव्हर्टायझिंग एजन्सी जी असते, जी की त्या ब्रँडला मोठं करते, लोकांपर्यंत पोहोचवते, बिहाइंड द सीन. म्हणूनच आम्ही त्याचं नाव ठेवलं बिहाइंड द सक्सेस. म्हणजे एखादा ब्रँड जर सक्सेस होतोय तर त्याच्या मागे आम्ही असो, आमचा हात त्याच्या मागे असला पाहिजे. या पद्धतीनं, या संकल्पनेतून BTS बिहाइंड द सक्सेस असं नाव आम्ही ठेवलेलं आहे. नक्की. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की कोणत्याही व्यवसायासाठी त्याचं ब्रँडिंग होणं खूप गरजेचं आहे, तर मला वाटतं हेच प्रेक्षकांना सांगणं फार आवश्यक आहे की कोणत्याही व्यवसायाचं ब्रँडिंग होणं का आवश्यक आहे, त्या बाबतीत काय मार्गदर्शन करू शकता? ब्रँडिंग होणं महत्वाचं आहे, कारण एखादा प्रोडक्ट तयार होतोय, आपण तयार करतोय, तो प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचलाच नाही, लोकांना माहीतच तो झाला नाही, तर आपली सेलिंग होणार नाहीये. म्हणून जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट बनवतोय किंवा एखादी सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतोय, ती सर्व्हिस जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे. त्या लोकांना कळालं पाहिजे, हा मला जे पाहिजे ते यांच्याकडे मिळतंय. तर ते पोहोचवण्याचं जे काम आहे ते ॲडव्हर्टायझिंग थ्रूच होऊ शकतं. जर तुमची ॲडव्हर्टायझिंग झाली नाही तर तुमचं तर बिझनेस वाढणारही नाही आणि लोकांपर्यंत तुमचं ते पोहोचणारही नाही. म्हणून ब्रँडिंग झालीच पाहिजे. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय की ब्रँडिंग का महत्वाची आहे, त्याचप्रमाणे बऱ्याचदा असं होतं ना सर, की काही काही जणांची तेवढी कॅपॅसिटी नसते की ॲडव्हर्टाइज करायची किंवा ब्रँडिंग करायची. बरोबर. मग अशा वेळेला तुम्ही काय करता, किंवा जसं तुम्ही म्हणता की कॉस्ट इफेक्टिव्ह जाहिरात सुद्धा तुम्ही करून देता, तर ते नेमकं ते काय आहे आणि ते कसं होतं, हे शक्य आहे का खरं? हो, शक्य आहे. आता काय आहे की आम्ही राहतो संभाजीनगरला. आमचा जो क्लायंट बेस आहे तो तिकडं एवढा नाहीये की जो मुंबईवाला आहे. आमच्याकडे जे स्टार्टअप आहेत त्या स्टार्टअप वाल्यांना ते परवडत नाही कधी कधी ॲडव्हर्टायझिंग, कारण की स्टार्टअप मध्ये बजेट खूप कमी असतं स्टार्टअप वाल्यांचं. मुंबईला जी ऍड 5 लाखात 10 लाखात शूट होते ती आम्ही 1 लाखातही करू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही कसं दाखवता याच्यावरती ते डिपेंड आहे. तुमचा थॉट काय, त्या ऍड मध्ये तुमचा थॉट काय, त्यात तुम्ही कोणता हिरो घेता हे महत्वाचं नाहीये. त्यात तुम्ही इमोशन्स टाकून कशी ऍड लोकांना भावतीये तुमची, म्हणजे तुम्ही त्यात इमोशन किती होताय, ती लोकांना किती कनेक्ट करतीये, ते महत्वाचं आहे. जास्तीत जास्त जितकं कनेक्ट लोकांना पोहोचल तेवढा ब्रँड तुमचा त्यांच्या तो आपला वाटतो. आणि कमी याच्यामध्ये सुद्धा ॲडव्हर्टायझिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकते. असं काही नाही की बजेट खूप मोठंच पाहिजे, कमी बजेटमध्ये आपण चांगली ऍड करू शकतो. नक्कीच. सुरुवातीपासून आपण वॉर रूम बद्दल बोलतोय, तर मला वाटतं वॉर रूम बद्दल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सुद्धा समजावून सांगा. आणि आजकालच्या उमेदवारांसाठी ही वॉर रूम खरंच महत्वाची आहे का? कशा पद्धतीने आताच्या निवडणुकांमध्ये ती यशस्वी ठरली आहे, याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करा थोडं. वॉर रूम हा जो कन्सेप्ट आहे हा लोकांना माहितच नाहीये काय असतो. लोकांना वाटतं सोशल मीडिया म्हणजेच वॉर रूम. नाही, सोशल मीडियावरती ग्राफिक्स टाकणं, तुमचं इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्यावरती ग्राफिक्स टाकणं, दररोजच्या रील टाकणं म्हणजे सोशल मीडिया, हे झालं सोशल मीडिया. पण त्याचा आणि वॉर रूमचा काही संबंध येत नाही. वॉर रूम हा कन्सेप्टच वेगळा आहे. वॉर रूम म्हणजे तो जो उमेदवार आहे त्याचं एक सेंट्रल कमांड येते, म्हणजे तिथून सगळं जे काय हलतं. युद्ध असतं, एक युद्धामध्ये एक सेंट्रल कमांड असतं, तिथून त्या युद्धाच्या सगळ्या रणनीती ठरतात.
तसंच हे निवडणुकीचं जे उमेदवाराचं आहे तिथं रणनीती ठरवल्या जाते. वॉर रूम सेटअप हा याच्यासाठी महत्वाचा आहे, कारण की तिथं ठरवलं जातं की तुमचा अपोजिशन काय करतोय, म्हणजे तो तुमच्यावरती आरोप करतोय का, त्याचं काय चांगलं सांगतोय. एखादं काम असं असतं की ते आपल्या उमेदवारानं केलेलं असतं, पण त्याचा तो श्रेय प्रत्येक जण घेण्याचा प्रयत्न करतो. इथं वॉर रूम काम करते की नाही बाबा, हे बघ हा व्हिडिओ, हे स्क्रिप्ट असती, व्हिडिओ बनतो की हे काम आम्ही केलंय, हे त्याचे पुरावे आहेत. इन्स्टंट जेव्हा रिप्लाय द्यायचा असतो समोरच्याला की नाही हे आम्ही केलंय. बऱ्याच वेळा असं होतं की एखादी परिस्थिती अशी उद्भवते अचानकच की एखादा आरोप काहीतरी करून टाकतो समोरचा. त्याला क्विक उत्तर देण्यासाठी उमेदवार प्रत्येकाच्या घरी जाऊन तर सांगू शकत नाही की नाही बाबा हे माझं चुकीचं नाही, त्याचं बरोबर आहे, असं काही नाही करू शकत. त्याच्यासाठी आपण वॉर रूम मधून नरेटिव्ह सेट करतो. नरेटिव्ह सेट करणं म्हणजे काय की समोरच्यानं एखादं चुकीचं वाक्य आपल्या उमेदवाराबद्दल केलं किंवा एखादा चुकीचा आरोप केला, तर लगेच त्याच्यावर क्विक ऍक्शन घेऊन क्विक व्हिडिओज बनवून सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक हे मतदारांपर्यंत त्वरित पोहोचवणं हे वॉर रूमचं काम असतं. म्हणजे तुम्ही जिथपर्यंत पोहोचू शकत नाही, आता उमेदवार प्रत्येकाच्या घरी जाऊन हात तर जोडू शकत नाही, कारण मतदारसंघ मोठा असतो. त्यामुळं आमची वॉर रूम ही प्रत्येक माणसापर्यंत वॉर रूम ही पोहोचवून देते. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की वॉर रूम किती महत्वाची ठरते प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक घरात पोहोचण्यासाठी, हो. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला की वॉर रूम बद्दलच आपण बोलतोय, तर इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, हे जे ऍप आहेत, वॉर रूमची यासाठीची भूमिका काय असते, किंवा वॉर रूम जेव्हा आपण स्थापन हा. करता, सेटअप करता, तेव्हा या सगळ्याचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीनं वॉर रूम मध्ये करून देता, सोशल मीडियाचा थोडक्यात? सोशल मीडियाचं आता काय झालंय मॅडम, 100 पैकी 80 लोक हे सोशल मीडियावरती आहेत. म्हणजे युथ जो आहे तो 100% सोशल मीडियावरती आहे. आणि युथच आजकाल हे ठरवतो की कोणाला निवडून आणायचंय, आणि युथच्या हातामध्ये मोबाईल आहे. जितके जास्त तुम्ही पॉझिटिव्हली कॅम्पेन समोरच्या उमेदवाराचं करणार आहेत, म्हणजे युथच्या भावनेशी तुम्ही जोपर्यंत कनेक्ट होत नाही तोपर्यंत युथ तुमच्या याच्यात येत नाही. आणि आजकाल ट्रेंड झालाय की कोणाची हवा जास्त आहे, हे एक आपण बोललं जातं की हवा कोणाची आहे, तुमच्या साईडला हवा कोणाची आहे. तर ही हवा ठरवण्याचं काम हे सोशल मीडिया करतं. जे की जन लोकांमध्ये चर्चा सुद्धा जी होते, तर जितक्या वेळा तुम्ही लोकांना इंस्टाग्राम, फेसबुकवरती दिसणार आहात, पेड प्रमोशन करून तुमचे ऍड लावणार आहात, तितक्या वेळा लोकांना तुम्ही ते दिसणार आणि तितकी तुमची चर्चा जास्त वाढणार. त्यामुळे फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, व्हॉट्सअप झालं, हे जास्तीत जास्त जितके जास्त उपयोग करण्यात येईल तेवढा जास्त उमेदवाराची हवा ठरते, नक्कीच. हे जाणून आलं. ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगितलं की सोशल मीडिया किती महत्वाचा असतो वॉर रूम साठी किंवा एखाद्या उमेदवारासाठी, तसंच मला असं विचारायचंय की बऱ्याचदा असं होतं जेव्हा निवडणूक लढवत असतात तेव्हा की प्रतिस्पर्धी आपल्यावर आरोप प्रत्यारोप करत असतात, बरोबर. मग अशा वेळेला त्यांना आपल्याला समोरून उत्तर देणं कधी कधी शक्य होत नाही. मग अशा वेळेला वॉर रूम जी असते ती बरोबर. किती महत्वाची ठरते समोरच्या उमेदवारासाठी? मी तेच पहिले जसं सांगितलं की एखादा काम आपण केलेलं असतं आपल्या उमेदवारांना, पण समोरचा म्हणतो की नाही ते काम मी केलंय. पण आपला उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊन हे सांगू नाही शकत की नाही बाबा ते मी केलंय. यासाठी वॉर रूम महत्वाचे असते. तुमचे क्रिएटिव्ह ग्राफिक्स, क्रिएटिव्ह रील्स, क्रिएटिव्ह व्हॉइस ओव्हर व्हिडिओ, म्हणजे आपण जे काम केलं त्याचे पुराव्यासहित आपण लोकांना ते पोहोचवतो. आणि हे त्वरित जातं. म्हणजे वॉर रूम ही काही टाइम पुरती लिमिटेड नसते, म्हणजे की सकाळी 7 ते संध्याकाळी असं काही नसतं. वॉर रूमचा टायमिंग हा सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7, 24/7 हे त्याच कामासाठी असतं. म्हणजे डे नाईट तिथं काम चालू राहतं. समोरून काय येतं, म्हणजे आमचे जे काय सोशल मीडिया मॅनेजर्स असतात किंवा क्रिएटिव्ह असतात आमचे, तर ते फक्त त्या मतदारसंघात काय न्यूज चालू आहेत, काय पेपर्सला काय बातम्या चालू आहेत, ह्या सगळ्या गोळा करून त्याच्यावरती आपल्या उमेदवाराबद्दल निगेटिव्ह येतंय, पॉझिटिव्ह येतंय, त्याचा अभ्यास करून ते व्हिडिओज बनवून खाली पाठवतात. म्हणजे एक वातावरण तयार करायचंय त्या माणसाचं की यार नाही बाबा खूप पॉझिटिव्ह चालू आहे या माणसाचं, आणि हाच माणूस काय योग्य आहे याच्यासाठी. आता वॉर रूम मध्ये काय, हे आपण इंस्टाग्राम, फेसबुक हे आपल्या उमेदवाराचं झालं, पण याच्यामध्ये फॅन पेजेस बनवले जातात. अच्छा. फॅन पेजेस याच्यासाठी की समोरचा जो आहे त्याच्यावरती त्याचे निगेटिव्ह कमेंट्स काय आहेत, त्याचे निगेटिव्ह पॉईंट काय हे लोकांना दाखवण्यासाठी, किंवा आपला उमेदवार किती चांगला आहे याच्यासाठी फॅन पेजेस ओपन केल्या जातात. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याला कनेक्ट करायचं असतं. करण्यासाठी. नक्कीच. त्याच पद्धतीने आता असं विचारते मी तुम्हाला, वॉर रूम जेव्हा स्थापन होते त्यानंतर उमेदवाराची रणनीती त्यामध्ये ठरत असते त्या बरोबर. वॉर रूम मध्ये, आणि ती तिथे असलेल्या प्रत्येकाला माहिती असते की ह्यांची नेमकी काय रणनीती ठरते. मग अशा वेळेला त्यांची जर गोपनीयता ठेवायची असेल तर ती खरंच राखली जाते का, आणि कशा पद्धतीनं? हो, वॉर रूम ही कोणालाच माहित नसते. अच्छा. हा, म्हणजे एखादा उमेदवार आहे त्याच्या एरियामध्ये जर आपण वॉर रूम बनवली आहे, तर ही फक्त त्या उमेदवाराला माहिती असते, त्याच्या भावालाही माहित नसतं की आपली वॉर रूम इथं आहे. अच्छा. म्हणजे एक जागा असते त्यांनीच दिलेली, आपले सगळे मुलं तिथं बसतात, तिथून सगळं चालतं, पण तिथं कोणालाच एंट्री नसते. उमेदवार सोडता कोणालाच नाही, म्हणजे इव्हन त्याच्या भावालाही नाही, त्याच्या वडिलालाही नाही, कोणालाच नाही.
एक ग्रुप बनलेला असतो ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त उमेदवार असतो. म्हणजे वॉर रूम मध्ये काय चालतंय काय बनतंय हे फक्त त्याला माहिती असतं आणि त्याच्या मोबाईलवरती जातं. मग तो बाहेर पाठवण्याचं काम त्याचं. म्हणजे कोणत्याच कार्यकर्त्याला माहित नसतं की हे कोण बनवतंय, कसं बनवतंय. याचं कारण असं की जेव्हा आपण समोरचा आरोप करतोय आणि आपण त्याला प्रत्युत्तर देतोय, आता हे उत्तर चांगल्याच भाषेत असेल असं काही नाही. वॉर रूम म्हटल्यानंतर, राजकारण म्हटल्यानंतर ते कोणत्याही भाषेत असू शकतं. तर मग त्याला जर माहिती असेल की इथं इथं यांचं सेटअप आहे आणि इथून हे आपलं सगळं चालतंय आणि त्याच्यावरती आपण आरोप केले किंवा एखाद्या वेळेस खालच्या लेवलला जाऊन आरोप केले, तर ते वॉर रूमला ते डिस्टर्ब होऊ शकतं. करू म्हणजे तिथून, शकतात. हो. कारण की आम्ही तिथं गेलेलो असतो त्यांच्या एरियामध्ये राहायला. त्याच्यामुळे ही वॉर रूम गोपनीयता असते. याच्यामध्ये कोणालाच इंटरफेअर नसतो. कॅन्डिडेट सोडतं, यात कोणालाच काही माहित नसतं की काय सुरू आहे. फक्त जे काय दिसतं ते सोशल मीडियावरती दिसतं. कोण बनवतं हे माहित नसतं. माहित नसतं. बरेचदा सर असं होतं की जेव्हा निवडणुका लढवल्या जातात तेव्हा बऱ्याचशा प्रचार सभा होतात, आणखीन बऱ्याच गोष्टी होतात, प्रचार करण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. तर अशा वेळेला सुद्धा वॉर रूम महत्वाची ठरते का? या प्रचारासाठी किती महत्वाचा भाग आहे वॉर रूम? हो, नक्कीच ठरते. कारण काय असतं की एका मतदारसंघामध्ये अनेक जातींचे लोक राहतात. तर त्या सगळ्यात जास्त मेन मॅटर करतं की कोणत्या जातीचं वोट कोणाला जातंय अच्छा. आणि याच्यावर डिपेंड करते की आपल्याला सभा कोणाची लावायची आहे. म्हणजे एक मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये समजा ओबीसी समाज जास्त आहे, तर मग ओबीसी नेत्याची सभा तिथं लागली पाहिजे. मराठा समाजाच्या नेत्याची तिथं सभा लागली पाहिजे. या सभा ठरवणं पण वॉर रूमचं काम असतं, की आपण यांना बोलवलं तर आपला वोटर वळतोय, यांना बोलवलं तर आपला वोटर जातोय. कोणाची सभा कॅन्सल करायची हे पण वॉर रूम मधून ठरतं, की नाही यांची सभा घेतली तर आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे. इथपासून तर कॉर्नर सभा कोणत्या गल्लीमध्ये घ्यायची आहे, मग त्या गल्लीमध्ये कोणता लोकलचा नेता बोलवायचा की जो तिथं बोलला म्हणजे आपला वोट येणार आहे, किंवा कोणाला तिथं गैरहजर ठेवायचंय, त्यांना बोलवायचं नाहीये. असं असतं की बऱ्याचशा कॉर्नरमध्ये आपलाच एक माणूस असतो की तो निगेटिव्ह असतो त्या याच्यामध्ये, मग तो आपल्या प्रचारात पण नकोय आपल्याला तिथं, त्या त्या प्रभागापुरता तो प्रचारात पण नकोय आपल्याला. तर मग ते पण सांगण्याचा आम्हाला अधिकार असतो आणि तो कॅन्डिडेट ऐकतो, कारण हे त्याच्या कामाचं असतं. अच्छा. हो. नक्कीच. मला वाटतं पुन्हा एकदा तुमच्या व्यवसायाकडे आपण वळूया. बीटीएस ऍडव्हर्टायझिंग हा तुमचा खरं तर मुख्य व्यवसाय आहे. हो. त्याबद्दल मला असं विचारायचंय की साधारणपणे कसं काम चालतं यामध्ये? काय कामाची सिस्टीम आहे? हो. कशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये यावंसं वाटलं आणि कशी सुरुवात केली, या सगळ्याबद्दल मला वाटतं प्रेक्षकांना सांगा. आणि नंतर तुम्ही या वॉर रूम साठी कसे वळलात, मला वाटतं त्याबद्दल सुद्धा नक्कीच, सांगणं फार नक्कीच. आवश्यक आहे. बीटीएस ऍडव्हर्टायझिंग फेब्रुवारीमध्ये मला 1 वर्ष होते. अगोदर मी करायचो, पण ते वेगळ्या फॉर्ममध्ये होतं, पार्टनरशिप होते. फेब्रुवारीपासून, म्हणजे या फेब्रुवारी माझा 1 वर्ष होते. तर ऍडव्हर्टायझिंगची सुरुवात केली तेव्हा क्लायंट बेस माझा फक्त जनरल होता, लोकलचा जो आहे. तिथं मी सोशल मीडियाचं काम करायचो, म्हणजे जे काही ब्रँड्स आहेत त्यांच्यासाठी सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम करायचो. त्याच्यानंतर मला ॲग्रीमध्ये थोडी ओळख होती, ॲग्री कंपन्यांमध्ये. तर मग ॲग्री कंपन्यांचे इव्हेंट्स असतील, त्यांचं ॲनिमेटेड व्हिडिओज असतील, फार्मर टेस्टिमोनियल व्हिडिओज असतील, याचं काम करता करता माझ्याकडे एक 40 ते 50 ॲग्री कंपन्या जॉईन झाल्या. मग मॅनकाइंड सारखी कंपनी आहे, त्यांचं मी पूर्ण पॅन इंडियामध्ये काम करतो. पॅन इंडियामध्ये कुठेही शूट असलं तर ते माझ्या कंपनी थ्रूच होतं. मग ॲग्री कंपन्या करता करता मग असं ओळख होत गेली बाकीच्या कंपन्यांमध्ये. मग बाकीचे ब्रँड्स जॉईन झाले. बाकीच्या ब्रँड सोबत, म्हणजे मी आज 70 ते 80 ब्रँड सोबत काम करतो. मग त्याच्यानंतर असं झालं की मी फक्त व्हिडिओ ॲड्स करायचो. तर मग त्याच्यानंतर ठरलं की आपण प्रिंटिंगही का नाही करत, कारण की एका कंपनीला नीड प्रिंटिंग प्लस डिजिटल दोन्ही पाहिजे असतं. मग प्रिंटिंग सुरू केलं. मग असं करता करता एक दिवस मला संतूरचं काम मिळालं. संतूरचं काम मिळालं तर त्यांनी मला दिलं होतं की हे काम आहे, 1.5 लाख स्क्वेअर फीट आहे, गावागावांमध्ये प्रिंट लावायच्या आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक 2 राज्य आहेत. त्यांनी मला टाइम पिरियड विचारला किती दिवसात लावणार. मी म्हटलं ठीक आहे, 30 दिवस लागतील मला. त्यांनी मला 35 दिवस दिले. काम सुरू झालं 1 तारखेला आणि 18 तारखेला काम संपलेलं होतं. 18 दिवसात. 18 दिवसांमध्ये काम संपलेलं होतं. आणि त्यांनी मला तेव्हा एक सांगितलं होतं की आमच्या कंपनीमध्ये आजपर्यंत जे काय झालंय, सगळ्यात तरुण वेंडर तुम्ही आहेत. म्हणजे सगळ्यात कमी वयाचा वेंडर तुम्ही आहेत. आमचे वेंडर सगळे 40-45 वयाचे आहेत आणि तुमचं एक 26-27 वर्ष वय आहे. आणि तेही तुम्ही, ते लोक 35 सांगून 40 दिवसात करतात, तुम्ही 18 दिवसात कंप्लीट केलंय. मग तिथून मग अजून मोठे मोठे कामं भेटत गेले. आता ओप्पो मोबाईल आहे, त्यांचं जे काय लॉन्चिंग असतं संभाजीनगरला, ते पण माझ्याकडेच आहे. म्हणजे अशा बऱ्याच कंपन्यांचं काम आता मी करतोय. नक्कीच. मला वाटतं तुमच्या या बीटीएस मध्ये कशा पद्धतीनं काम चालतं, कशा पद्धतीचं काम होतं आणि काय काय केलं जातं नेमकं, या सगळ्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका. पाहत रहा मार्ग प्रगतीचा.
मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे वॉर रूम नेमकी कशा पद्धतीनं असते आणि तुषार गवळी सरांची जी ऍडव्हर्टायझिंग कंपनी आहे बीटीएस ऍडव्हर्टायझिंग त्याबद्दल आज आपण जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत तुषार गवळी सर. लगेचच विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टायझिंग कंपनीबद्दल सांगत होता की कशा पद्धतीनं तुम्ही ती सुरू केलेली आहे, काय काय चालतं, कोणकोणते क्लायंट सध्या तुम्हाला व्हिजिट करतात किंवा तुम्हाला काम देतात, तर मला असं विचारायचंय या ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं काम चालतं किंवा एकंदरीत कामाची रूपरेषा जी असते ती कशा पद्धतीनं असतं? जर नवीन मुलांना या सगळ्यामध्ये यायचंय तर त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये यावं? नवीन मुलांनी येण्यासाठी त्याच्यामध्ये पहिली खरंच स्ट्रगल तर खूप आहे. त्याचं कारण असं की क्लायंट भेटणं खूप अवघड आहे सगळ्यात जास्त. कारण कॉम्पिटिटर एवढे झालेले आहेत की त्याच्यामधून तुम्हाला क्लायंट मिळवणं, क्लायंट मिळाल्यानंतर त्याचं सॅटिस्फॅक्शन होणं तुमच्या कामाबद्दल, की तुम्ही किती जीव तोडून त्याच्यासाठी काम करताय, हे महत्वाचं आहे. येण्यासाठी काही नाही, म्हणजे सोपी ऍडव्हर्टायझिंग चालू करणं खूप सोपं आहे, पण ते टिकवणं खूप अवघड आहे. कारण की आज म्हणजे 5,000पासून सोशल मीडियाचे बॅनर बनवून देणं, 100 रुपयामध्ये ग्राफिक्स बनवणं हे सुरू आहे आणि लोक करतातही. पण त्याचा रिझल्ट जेव्हा येत नाही, मग तुम्ही जर का पैसे जास्त घेऊन चांगला रिझल्ट देताय तर लोक तुमच्याकडे येतात आणि तो बिझनेसही चालतो. त्याच्यामध्ये आता आम्ही जेव्हा करतो, क्लायंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा सांगतो की हा माझा बिझनेस आहे, मला ग्रो करायचा आहे. ठीक आहे, आम्ही बघतो की त्याचं पेज काय आहे, त्याचा बिझनेस कोणत्या एरियामध्ये, त्याचा रिच क्लायंट कोण आहे, त्याचा टार्गेट क्लायंट कोण आहे, त्याच्यानंतर त्याला काय पाहिजे, त्याच्या पेजवर काय गेलं म्हणजे क्लायंट त्याच्याकडे येणार आहे. आणि जास्तीत जास्त मराठीतून करण्याचा प्रयत्न केला किंवा मग टॅगलाईन. सगळ्यात महत्वाचं असतं टॅगलाईन. तुम्ही टॅगलाईन का देता? आता मी स्वतः रायटर आहे, मी कविता वगैरे लिहितो, तर मला माहिती आहे की पॅरेग्राफ न लिहिता फक्त एक ओळ जरी लिहिली तरी त्याला काय कॅची पाहिजे आणि त्याला क्रिएटिव्ह कसं बनणार आहे ते ग्राफिक्स. त्याच्यामुळं अवघड काही नाहीये सुरू करण्यासाठी, फक्त तुमच्याकडे स्किल पाहिजे आणि मॅनेजमेंट पाहिजे. नक्कीच. बाकी ग्राफिक डिझायनर वगैरे तर आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात. नक्कीच. तसंच मला या वॉर रूम सेटअप बद्दल सुद्धा थोडक्यात विचारायचंय की हे वॉर रूम सेटअप करण्याचं नेमकं तुमच्या डोक्यात का आलं आणि का वाटलं की हे वॉर रूम सेटअप करणं आपल्या ठिकाणी आवश्यक आहे? याबद्दल काय सांग? वॉर रूम सेटअप करण्याचं कारण एवढंच होतं की राजकीयमध्ये थोडी आवड होती, ऍडव्हर्टायझिंग मध्ये हात होता. फक्त जे राजकीय लोक आहेत त्यांना क्रिएटिव्ह पाहिजे असतं किंवा लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि बरं. कसं फास्ट मध्ये पोहोचायचं हे ऍडव्हर्टायझिंग मधून जास्त लोकांपर्यंत जाता येतं. मग असं करता करता मला त्यात रुची पण होती, त्या राजकारणामध्ये आवड होती. मग सेटअप करायचं तर मग ते सांगायचे की फक्त आपल्याला रील्स पाहिजे का? मी सांगायचो तसं नाही, तुम्ही मला पूर्ण अथॉरिटी देऊन टाका, मी तुम्हाला पूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल करतो. मग तिथून एक केलं, त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू आणि आता असं झालंय की मला रेफरमुळे जास्त येऊ लागलेत. म्हणजे एक आत्ताचे नगराध्यक्ष झालेत माधुरताई शिपणे, त्यांनी मला रेफर इतक्या लोकांना केलंय की मला कामं सगळे जे काय येत आहे ते फक्त तेवढे एकाच हिच्यातून येत आहे. म्हणजे त्यांनी एक बाईट दिली होती मला कामाबद्दल, कसं झालंय काम म्हणून. तर तिथूनच मला खूप जास्त कामं येत आहे. म्हणजे मला नगरपालिकेला मी 9 लोकांचं काम केलं, अजून आले होते पण मला त्यांना सांगावं लागलं आता माझी कॅपॅसिटी नाही आहे तुमचं काम करण्याची. तर काम जितकं तुम्ही चांगलं कराल त्यातून तुम्हाला क्लायंट भेटत जातो, हे याच्यातून. नक्कीच. येस. त्याचबरोबर मला असं विचारायचं की व्यवसायाबरोबरच तुम्ही समाजसेवा सुद्धा करताना दिसून येतं. तुम्ही वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवता. शिवपर्व फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही बरेच उपक्रम राबवलेले आहेत. बरोबर. तर या फाउंडेशनचं नेमकं काम काय आहे? उपक्रम काय काय राबवलेले आहेत आणि आतापर्यंत काय उपक्रम नेमके केलेत, ओके. या सगळ्याबद्दलची माहिती द्या. माझं गाव आहे खापरखेडा म्हणून आहे, जालना जिल्ह्यामध्ये एकदम छोटंसं गाव आहे, 100 घरांचं गाव आहे. तर गावामध्ये मी पण 1ली ते 4थी तिथे शिकलोय, तर मला माहिती आहे तिथले काय हाल आहेत आणि काय हे आहेत. तर गावामध्ये असं सुशिक्षित जे काही शिक्षणाच्या बाबतीत वातावरण आहे ते खूप कमी आहे. माझे वडील डॉक्टर होते म्हणून मला त्यांनी बाहेर टाकलं. एक मुलगा होते, त्याचे वडील शिक्षक आहेत म्हणून त्यांना बाहेर टाकलं. म्हणजे असे गावातले 3-4 मुलं गावात शिक्षणासाठी बाहेर असायचे फक्त. मग शिवपर्व फाउंडेशनचा अर्थ म्हणजे हे मोठं असा होता की आम्हाला गावातल्या मुलांसाठी काहीतरी करायचं होतं. मग आम्ही सगळ्यात पहिले केलं की शिवपर्व फाउंडेशन मधून शिवजयंती जी आहे ती डीजे मुक्त करायची होती. म्हणजे आम्हाला गावातलेच मुलांचे व्याख्यानं घ्यायचे होते, जे की ते स्टेज डेअरिंग वाढेल, हे वाढेल, ते वाढेल. त्याच्यानंतर मुलांना शिक्षणासाठी जे आहे ते साहित्य वगैरे, शेतकऱ्यांची मुलं आहेत तर प्रॉपर ते काही त्यांना मिळत नाही. म्हणजे कोणाला पेन्सिल आहे तर शॉर्पनर नाही आहे, पेन आहे तर त्याच्यामध्ये त्याला टोकनच नाही, ते तसंच खिशात ठेवलेलं आहे. मग हे कुठेतरी नाही झालं पाहिजे. आता मी बाहेर आलोय, मला वातावरण माहिती आहे बाहेर कसं शिक्षण मिळतंय, म्हणून आम्ही ठरवलं की प्रत्येक मुलाला जे काय लागेल साहित्य, ते प्रत्येक साहित्य आपण त्याला पुरवायचं. मग आम्ही ते दरवर्षी शाळा सुरू झाली की प्रत्येक मुलाला जे काय लागतं ते देऊन टाकतो आणि शाळेमध्ये ठेवून देतो स्टॉकमध्ये, की जे संपलं ते घेऊन जा. आणि त्याच्यानंतर आम्ही अभ्यासिका सुरू केली. गावातील मुलांचा प्रॉब्लेम असा असतो की शेतकरी जे आहेत ते शेतातून थकून आल्यानंतर त्यांचा अभ्यास घेणं,
हे त्यांना काही नसतं, कारण की ते थकलेले असतात. म्हणून एक कन्सेप्ट चालू केली की शिवपर्व अभ्यासिका म्हणून. गावातल्या मुलांसाठी शाळेतच एक रूम बनवली. त्या रूममध्ये येऊन त्यांनी अभ्यास करायचा आणि गावातला एक मुलगा अमोल म्हणून, तर तो त्यांचा अभ्यास घ्यायचा, की त्यांना जे काय डाऊट येईल तो तो सॉल्व्ह करून द्यायचा. पण मग असं करत करत असं करत आलोय. त्याच्यानंतर गावातल्या भिंतींवरती सुविचार लिहिणं, कविता लिहिणं प्रत्येक, म्हणजे बऱ्याच कन्सेप्ट डोक्यात आहे की जे अजून शिवपर्व फाउंडेशन म्हणून करायचे आहेत आणि गावासाठी नक्कीच करायचे आहेत. नक्कीच. त्याचप्रमाणे मला महत्त्वाचं असं विचारायचंय, की ज्या तरुणांना जाहिरात क्षेत्रात यायचंय किंवा इतक्या कमी वयामध्ये सक्सेस मिळवायचंय तुमच्यासारखा, तर नेमकं त्यांनी काय करणं आवश्यक आहे? तुम्ही कोणती डिग्री घेतलेली आहे? कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्यामध्ये उतरला आहात? हे सगळं मला वाटतं प्रेक्षकांना किंवा आजच्या तरुणांना कळणं आवश्यक आहे, जेणेकरून तेही आपल्या आयुष्यात पुढे जातील. काय सांगू शकता आता माझे वडील डॉक्टर आहेत, मग सगळ्यांना वाटायचं मी पण डॉक्टरच झालो पाहिजे. प्रयत्न केले होते, झालं होतं, पण माझं मेडिकल प्रॉब्लेम होता थोडा. अच्छा. त्याच्यानंतर मी फार्मसीची डिग्री घेतली. पण मग डिग्री पण मला असं काही इंटरेस्ट नव्हता त्या डिग्रीमध्ये की फार्मसी करून मला काही मेडिकल टाकायचं काही नाही. मला कला क्षेत्रामध्ये आवड होती. कला क्षेत्रामधून मग मी मूव्ही केला, त्याच्यानंतर नाटकं केली, मग गाणे लिहिले, गाणे केलेत. मग त्यातून ठरलं की चला ठीक आहे, हे पण आपलं क्षेत्र. मग ॲडव्हर्टायझिंग सुरू केलं. पण ॲडव्हर्टायझिंग सुरू करताना जो काय त्रास झाला, म्हणजे जे काय पहिले स्ट्रगलिंग होतं त्याच्यामध्ये, कारण की क्लायंट भेटणं, क्लायंट भेटल्यानंतर त्यांना सॅटिस्फॅक्शन होऊन त्यांच्याकडनं पेमेंट येणं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण की क्लायंटला सॅटिस्फॅक्शन झालं तरच त्याला पेमेंट द्यावं वाटतं. मग हे करत करत आता इथपर्यंत आलोय आणि नवीन करायला काही हरकत नाही. खूप भारी फील्ड आहे, म्हणजे पैसा तर आहेच, अजून क्रिएटिव्हिटी पण दाखवता येते आपली लोकांना. जास्तीत जास्त लोक जॉईन होतात त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही कमी वयात जास्त लोकांपर्यंत पोहोचून तुमची ओळख निर्माण करू शकता. बरोबर. एवढं आहे. तर मला वाटतं सर, आज तुम्ही इथे आलात आणि एकंदरीत वॉर रूमची या निवडणुकीमध्ये कन्सेप्ट किती महत्त्वाची ठरलेली आहे. त्याचप्रमाणे तुमची जी ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे, BTS ॲडव्हर्टायझिंग कंपनी, हो. त्याबद्दल सुद्धा तुम्ही खूप भरभरून मला वाटतं तरुणांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू. मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.